मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। भक्ती आणि भक्ती मार्ग या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, भक्ताला जर सत्यानुभूतीतील आनंद मिळवायचा असेल तर त्याने नित्य उपासना केली पाहिजे, नित्य स्मरण केले पाहिजे आणि कर्तव्य तत्परता हा गुणही अंगी बाणवला पाहिजे। असे करता करता सिंहावलोकन करून पाहिले पाहिजे की आपल्या भक्तीमध्ये काही वाढ झाली आहे की नाही, विचारांमध्ये काही फरक पडला आहे की नाही। परमेश्वराला नुसतं तत्वज्ञान चालत नाही, तर भक्ती सुद्धा हवी असते। कर्तव्य तत्पर भक्तांनाच भक्त म्हणायचे, बाकी सगळे विभक्त। भक्त एकदा का विभक्त झाला की आईवडिलांपासून दूर स्वतंत्र राहणाऱ्या स्वैराचारी मुलासारखी त्याची अवस्था होते। वेळ नाही म्हणून भक्ताने नित्यकर्म टाळू नये, कारण वेळ नसणे ही निव्वळ सबब आहे। भक्ताला जर देवाची ओढ लागली तर देवालाही भक्ताची ओढ असतेच। गुरुभक्तांनी गुरुभक्ती करायला मिळावी या व्यतिरिक्त दुसरे काहीही मागू नये। गुरूंचे कार्य तेच आपले कार्य असा भक्तिभाव ज्यांच्या मनात सतत असतो तेच भक्त अनुग्रहास पात्र ठरतात। केवळ साष्टांग नमस्कार घालून हात जोडून बसले की भक्ती व्यक्त होत नाही, तर ती भक्ताच्या वृत्तीत आणि कृतीत सुद्धा दिसली पाहिजे। बुद्धिमान मुलाला सुद्धा तो बुद्धिमान आहे हे सिद्ध करायला अभ्यास करावाच लागतो। तसेच भक्ताने सुद्धा नुसते दर्शन घेऊन भागत नाही, तर त्याला भक्ती करावीच लागते। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या आशीर्वादात पुढे म्हणतात, परमेश्वराप्रत पोचण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातलेच ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन मार्ग सामान्य माणसाला ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्ग सोपा असतो। भक्तिमार्गात अंतःकरणपूर्वक प्रेम करू लागल्यावर श्रद्धा कदाचित चुकीच्या ठिकाणी असली तरी सुद्धा परमेश्वर अशांना क्षमा करतो आणि त्यांना काय पाहिजे ते स्वतःहून देतो। या बाबतीत दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो, असे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात। वासुदेवानंद सरस्वतींचा एक भक्त शूद्र होता। स्वामींचे उच्छिष्ट प्रसाद मिळावे अशी त्याची इच्छा होती, पण इतर भक्त त्याला पिटाळून लावित होते। ही गोष्ट स्वामींना माहिती नव्हती। एक दिवस स्वामी भोजनानंतर उष्ट्या हातांनी सज्जावर उभे राहिले होते। त्यांनी हात झटकल्यावर एक शीत त्या शूद्र भक्ताच्या ओठांवर पडले आणि तो अत्यंत आनंदित झाला। तसंच काशी क्षेत्रामध्ये एक अंत्यज रोज श्री विश्वेश्वराच्या दर्शनाला नित्य नेमाने जात असे, पण त्याला खूप लांबून दर्शन मिळत असे, कारण तिथं बरेच ब्राह्मण बसलेले असत। एकदा त्या अंत्यजाने देवाला नमस्कार करून शव शव असा उच्चार केला। तसा उच्चार केलेला ब्राह्मणास न आवडल्यामुळे त्या ब्राह्मणाने त्या अंत्यजास म्हटले, मूर्खा, शिवशिव म्हण। अंत्यजाने तसा उच्चार करायचा प्रयत्न केला, पण त्याला काही ते शेवटपर्यंत जमेना। शेवटी तो दुःखी होऊन घरी गेला। त्याच रात्री देव त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितले की त्या अंत्यजाने शवशव म्हटलेले मला चालते, तेव्हा तसे तू त्या अंत्यजाच्या घरी जाऊन त्याला सांग। ब्राह्मण अंत्यजाच्या घरी गेला आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही त्याने त्या अंत्यजाला सांगितले। अंत्यजाला अत्यंत आनंद झाला। मनपूर्वक प्रेम आणि श्रद्धा पाहिजे म्हणजे देव प्रसन्न होतो। व्यवहारात माणसाला बुद्धिनिष्ठ राहावे लागते, तरी देवाच्या बाबतीत त्याने श्रद्धाळूच राहावे, हे यातून आपल्याला शिकायला मिळते।
परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, भक्तीमध्ये तळमळ वाढण्याची आवश्यकता असते. त्याचा पडताळा म्हणजे झपाटल्यासारखी गुरुसेवा हातून घडणे आणि हळूहळू मन निसंशय होणे. अनन्य भावाने आणि निसंशय मनाने गुरूंना शरण गेल्यावर भक्ताला अनुभव आलेच पाहिजेत. भक्तांचे बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात. समुद्राच्या उसळत्या लाटात नावाडी कितीही जरी कुशल असला तरी परिस्थिती त्याला काबूत आणता येत नाही. परिस्थिती म्हणजे दैव. ते अनुकूल करून घेणं हे गुरूंच्या हातात असते आणि गुरुभक्ती केल्यावर तसा अनुभवही भक्तांना येतो. जर आंतरिक ओढ असेल तर परमेश्वर नक्की भेटतो. या बाबतीत संत तुळशीदासांची एक गोष्ट आहे. तुळशीदास शौचाहून आल्यावर उरलेले पाणी दररोज एका झाडाला श्रीरामाचा जप करीत करीत घालीत असत. एक दिवस त्या झाडावरून एक पिशाच्च उतरले आणि म्हणाले, मी तुमच्यावर खुश झालो आहे, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. तुळशीदासांनी सांगितले, मला श्रीरामांचं दर्शन हवं आहे. तेव्हा पिशाच्च म्हणाले, तू रामाचं जिथे कीर्तन होतं तिथे जा. तिथे सर्वात आधी येणारी आणि सर्वात शेवटी जाणारी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती मारुती असेल. त्याला प्रसन्न करून रामाचे दर्शन करून घे. तुळशीदासांनी लक्ष ठेवून त्या प्रथम येणाऱ्या आणि शेवटी जाणाऱ्या व्यक्तीला हेरलं आणि त्या व्यक्तीला वंदन केलं. त्या व्यक्तीने पुष्कळ घाण तुळशीदासांवर टाकली, पण तुळशीदासांनी काही त्याचे चरण सोडले नाहीत. मग मारुती प्रसन्न झाले आणि त्यांनी तुळशीदासासाठी दर्शन दिले. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, याच अध्यायाच्या पुढील भागासाठी भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.